वर्धा जिल्ह्याला पुन्हा एकदा रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. NCDEXचा स्टॉक एक्सचेंज जो प्रकल्प आहे हा वर्ध्याच्या आर्वी मध्ये सुरू होत आहे. या संदर्भात याचा व्यापाऱ्यांवर काय इफेक्ट होणार आहे आपण जाणून घेऊ व्यापाऱ्याकडूनच. काय सांगाल, आपल्या आर्वीमध्ये एक मोठा उद्योग सुरू होत आहे. या उद्योगामुळे आर्वीमध्ये ऑइल मिल उद्योगला खूप मोठी चालना भेटणार आहे. जसं आर्वीचा ऑइल मिल उद्योग आता मरणासन होता, हे खूप चांगली बाब झालेली आहे. कारण की फक्त इंडियामध्ये अकोला आणि कडी दोनच सेंटर चालू होते. गुजरातमध्ये एक सेंटर आणि अकोला. तर आता हे वर्धा जिल्ह्याला सुमित भाऊनी आणून दिलेलं आहे. हे खूप मोठी बाब आहे आणि हे इथच्या शेतकऱ्यासाठी, मजूर वर्गासाठी, सर्वांसाठी खूप चांगलं होणार आहे. नक्की याचा फायदा व्यापाऱ्यांना कसा होणार आहे? व्यापाऱ्याला खूप फायदा होणार आहे त्याला, कारण की जे मिल बंद होते ते मिल चालू होणार आहे. त्याच्यामध्ये खूप लोकांना त्याला रोजगार पण मिळणार आहे. आणि या संदर्भात आपण अजून जाणून घेऊया वेअर हाऊसच्या बाबतीत काय होणार आहे या उद्योगाच्या. NCDEX ऑयल मिल का बहुत बड़ा महत्वपूर्ण हिस्सा है और इसमें जितने भी वेयर हाउसेस है या जो आने वाले वेयर हाउसेस है उसमें बहुत सारा काम मिलने वाला है. इसमें सबका फायदा होने वाला है, ऑयल मिल वालों का, किसानों का, मजदूरों का. नक्कीच सरकी व ढेप याचा एक्सचेंज जो मेळावा आहे, जो स्टॉक एक्सचेंज आहे, याचा मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे. अजून जाणून घेऊया काय सांगाल या सर्व विषयाचा आता कसा इफेक्ट या उद्योगावर होणार आहे किंवा रोजगारावर होणार आहे. आर्वी आपल्याला माहित आहे की आर्वी ही कॉटनची फार मोठी मंडी आहे. म्हणजे आज विदर्भात जवळपास दुसऱ्या नंबरची मंडी आपली आर्वी मंडी आहे. इतका मोठ्या प्रमाणाचा व्यापार आहे. सर्किट डेप पासून उत्पन्न होणारे सगळे प्रॉडक्ट सगळे आपल्या इथे तयार होतात आणि या माल विक्रीसाठी आपल्याकडे कोणताच प्लॅटफॉर्म नव्हता. आणि आपले इथचे लोक आमदार श्री सुमितदादा वानखेडे यांच्या अथक प्रयत्नांनी यांनी वारंवार या संदर्भात मिटिंगा घेतल्या मुंबईला. त्या संदर्भात आपल्या आर्वीला त्यांनी ते सेंटर मिळवून दिलं. कारण की यामुळे इथे अनेक ट्रान्सपोर्टेशन झालं, वेअर हाऊसिंग झाले, मजुरांचा त्याला जोडून असलेले छोटे मोठे उद्योग जसं चहा पाण्याचे कॅन्टीन झाले, म्हणजे अनेक प्रकारचे छोटे मोठे लोकांना यामध्ये रोजगाराची संधी आपल्याला उपलब्ध होणार आहे. आणि याचा फायदा जनरल सर्व कास्तकार बंधूंना होईल, याच्यात काही शंका नाही. शेतकऱ्यापासून रोजमजुरापासून तर व्यापाऱ्यांपर्यंत सगळ्यांना या उद्योगाचा फायदा होणार आहे आणि नक्कीच येत्या काळामध्ये एक मोठं प्रकल्प या ठिकाणी सुरू होणार यात काही शंका नाही. निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा.